Hello students, our today topic is number of particles in cubic unit cell. The first is the primitive or simple cubic unit cell, or its short form is SC, that is simple cubic. In simple cubic unit cell, each corner is shared 7 other neighboring cubes that come together. आपण युनिट सेल म्हणजे काय पाहिलेलं आहे की युनिट सेल म्हणजे काय की असं स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर असतं. आपल्याला काय पाहायचं आहे मग याच्यामध्ये की हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स इन दिस क्यूबिक युनिट सेल. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कोणते सिम्पल क्यूबिक युनिट सेल. मग आपल्याला माहिती आहे की सिम्पल क्यूबिक युनिट सेल कसं तयार होतं तर त्याच्या प्रत्येक कॉर्नरवरती काय असतात पार्टिकल्स असतात. मग काय इच कॉर्नर इज शेअर्ड 7 अदर नेबरिंग क्यूब्स दॅट कम टुगेदर. मग याच्यामधला जो प्रत्येक कॉर्नर आहे इच कॉर्नर काय करतो शेअर 7 अदर नेबरिंग क्यूब्स. म्हणजे हा जो कॉर्नर आहे तो काय शेअर करतो की त्याच्या आजूबाजूला किती अदर आहेत अजून 7 अदर्स नेबरिंग क्यूब्स आहेत. असे छोटे छोटे अदर 7 क्यूब्स आहेत. म्हणजे हा जर कॉर्नर पकडला तर याच्या वरच्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, समोरून एक, बॅकने एक, असे किती क्यूब्स आहेत त्याला 7 क्यूब्स आहे. मग याच्यामध्ये जो प्रत्येक पॉईंट आहे तो प्रत्येक पॉईंट काय करतो अदर 7 क्यूब्स शेअर करतो. जसं तुम्हाला एक्झाम्पल देतं मॅजिक क्यूबचं की त्याच्यामध्ये काय असतात असे छोटे छोटे क्यूब्स असतात आणि ते क्यूब्स काय असतात एकमेकांना जॉईंट असतात. त्याच प्रकारचं स्ट्रक्चर आहे की याच्यामधला प्रत्येक पॉईंट काय करतो अदर 7 क्यूब्सला काय करतो शेअर करत असतो. मग इथे काय होतं की हा जो एक पार्ट आहे हा एक पार्ट म्हणजे काय आहे की कॉर्नर पार्टिकल कंट्रीब्यूट्स 1/8 पार्ट. मग हा जो कॉर्नरचा पार्टिकल आहे तो काय करतो 8पैकी एक पार्ट काय करतो कॉन्ट्रीब्यूट करतो. मग असे टोटल किती असतात इथे टोटल 8 क्यूब्स असतात. म्हणून काय आहे सिम्पल क्यूबिक सेल हॅज 1/8 इंटू 8 इज इक्वल टू 1 पार्टिकल. मग आता इथे किती टोटल प्रत्येक एका पॉईंटला किती असतात 8 क्यूब्स अटॅच असतात. मग त्याच्यातला एक भाग 8पैकी एक भाग कशाचा असतो एका क्यूबिक युनिट सेलचा असतो सिम्पल क्यूबिक युनिट सेलचा. म्हणून काय दिले ते की सिम्पल क्यूबिक सेल हॅज 1/8 इंटू 8 इज इक्वल टू 1 पार्टिकल पर युनिट सेल. मग सिम्पल क्यूबिक युनिट सेलमध्ये प्रत्येक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतो फक्त एक पार्टिकल असतो. त्यानंतर सेकंड आहे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल BCC. मग याच्यामध्ये काय माहिती आहे आपल्याला BCCमध्ये की आपल्याला काय माहिती आहे की प्रत्येक 8 कॉर्नरला एक पार्टिकल असतो. त्याचबरोबर त्याच्या सेंटरला सुद्धा काय असतो एक पार्टिकल असतो की द पार्टिकल ऑफ सेंटर इज नॉट शेअर्ड बाय एनी युनिट सेल. की याच्या सेंटरमधला जो पार्टिकल आहे तो काय करत नाही कोणीही शेअर करत नाही. आपण काल स्ट्रक्चर पाहिलेलं आहे त्याचं. मग असे काय तिथे 8 कॉर्नरवरती 8 पार्टिकल्स आणि त्याचबरोबर काय इथे सेंटरला एक पार्टिकल आहे. मग ज्यावेळेस आपण याचे खाप करू युनिट सेलचे खाप करू त्यावेळेस काय होतं की जो सेंटरचा पार्टिकल आहे तो काय करत नाही कशाही बरोबर शेअर करत नाही कोणत्याही युनिट सेल बरोबर काय करत नाही शेअर करत नाही. परंतु त्याचे जे 8 कॉर्नर्स आहेत ते 8 कॉर्नर्स काय होतात अदर 8 क्यूब्स बरोबर शेअर होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं तुमचा एक पार्टिकल तयार होतो. मग इट हॅज 1 पार्टिकल फ्रॉम 8 कॉर्नर्स प्लस 1 पार्टिकल इन द सेंटर ऑफ द क्यूब. मग इथे काय होतं की सेंटरचा एक पार्टिकल प्लस ते कॉर्नरचे पार्टिकल्सपासून किती झालेला एक. मग असे टोटल किती होतं इथे 2 पार्टिकल्स. म्हणून इथे किती आहेत बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल्स पर BCC युनिट सेल. म्हणजे एका BCC युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात 2 पार्टिकल्स असतात. मग बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल हॅज 2 पार्टिकल्स पर BCC युनिट सेल. त्यानंतर थर्ड आहे इज फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल FCC. मग आता FCCमध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे की FCCमध्ये काय आहे कॉर्नरवरचे 8 पार्टिकल्स त्याचबरोबर प्रत्येक फेसवरती सुद्धा काय त्याच्या पार्टिकल आहे. म्हणजे आता टोटल फेस किती आहे तिथं जर आपण कन्सिडर केली तर ही एक फेस, सेकंड फेस, ही थर्ड फेस, बॅक साईडचे एक फोर्थ, ह्या साईडची एक फिफ्थ आणि ह्या साईडची एक खालच्यावाली बॉटमवाली 6 फेस. म्हणजे असं टोटल किती आहे तिथे 6 फेसेस आहेत. मग आता हे जे 6 फेसेस आहेत यांच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय करतात पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ द 6 फेसेस इज शेअर्ड विथ 1 नेबरिंग क्यूब. मग आता हे जे फेसेसचे पार्टिकल्स आहेत ते फेसेसचे पार्टिकल काय करतात की दुसरा एका
युनिट सेलबरोबर काय करतात, फक्त ते शेअर करतात. मग असे टोटल किती फेसेस आहेत इथे 6. मग जर त्यांनी शेअर केले तर किती होणार, फक्त याच्यापासून 3. मग 1/2 ऑफ इच फेस पार्टिकल बिलॉंग टू द गिवन युनिट सेल. म्हणजे याच्या 6पैकी फक्त काय होतं, त्याचा हाफ फेस पार्टिकल काय होतो, प्रत्येक युनिट सेलबरोबर शेअर होतो. म्हणून काय, फ्रॉम 6 फेसेस 1/2 × 6 = 3 पार्टिकल्स. मग त्याच्या फेसपासून किती पार्टिकल्स तयार होतात, 3 पार्टिकल्स तयार होतात. त्याचबरोबर FCC युनिट सेल हॅज 1 कॉर्नर पार्टिकल. त्याचबरोबर प्रत्येक कॉर्नरपासून एक पार्टिकल तयार होतो. म्हणजे असा कॉर्नरचा एक पार्टिकल प्लस 3 फेस पार्टिकल्स. याच्यापासून किती तयार होतात, टोटल 4 पार्टिकल्स पर युनिट सेल. मग FCC सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये किती असतात, टोटल 4 पार्टिकल्स पर युनिट सेल्स असतात. यासाठी तुम्हाला बुकमध्ये अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे. कशासाठी, सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलसाठी आणि फेस सेंटर क्युबिक युनिट सेलसाठी. त्या डायग्रामचं काय करायचं, तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करायचं. त्यावरून तुम्हाला काय कळेल, समजेल की हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन SC, BCC अँड FCC. ते नेक्स्ट टॉपिक इज रिलेशनशिप बिटवीन मोलार मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. मग आता आपल्याला काय पाहिजे इथं, की रिलेशनशिप पाहिजे. कशामधलं, रिलेशनशिप बिटवीन मोलार मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. मग आता आपल्याला युनिट सेल माहिती आहे की युनिट सेल इज नथिंग बट काय आहे, तुमचा एक स्क्वेअर बॉक्स आहे अशा प्रकारचा. आणि युनिट सेल मीन्स काय आहे, इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द सबस्टन्स. आता इफ द एज ऑफ द क्युबिक युनिट सेल इज A. आता एज म्हणजे काय, तर कडा. मग आता ही जी एज आहे, कोणतीही एज जर कन्सिडर केली तर ती एज काय आहे, द एज ऑफ क्युबिक युनिट सेल इज A. आणि हा जो युनिट सेल आहे त्याचं व्हॅल्यूम काय आहे, व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इज A3. तो कसा आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअरचं व्हॅल्यूम काढताना काय काढतात, त्याचा क्यूब करतात. म्हणून व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इज A3. मग आता मास ऑफ 1 पार्टिकल इज M. मग जर आपण एक पार्टिकल जर कन्सिडर केला तर त्याचं मास काय असणार आहे, M. आणि त्याच्यामध्ये पार्टिकल्स किती असणार, नंबर ऑफ पार्टिकल्स ते काय कन्सिडर करायचे आहेत, N नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. मग समजा एका पार्टिकलमध्ये काय असू शकतात, नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट असू शकतात. त्यासाठी काय कन्सिडर केलं आपण, N. मग मास ऑफ पार्टिकल इज M अँड नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल इज N. मग त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, मास ऑफ युनिट सेल. मग देअरफॉर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल. देअरफॉर M इंटू N. Therefore mass of unit cell is equal to M into N. This is considered as a equation number 1. Then next, density of unit cell, that is rho, and this is indicated by this symbol. Rho is equal to काय, mass of unit cell divided by volume of unit cell. mass of unit cell means काय, की आपण इथं पाहिलं फर्स्ट इक्वेशन, that is mass of unit cell. मास ऑफ युनिट सेलच्या जागी करू शकतो आपण, त्याच्या व्हॅल्यू पुट करू शकतो. मग मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू M इंटू N. आणि व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल मीन्स काय, तर व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू A3. मग M अपॉन N इज इक्वल टू A3. मग हेच काय आलं तुमचं डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. मग त्याला आपण काय कन्सिडर केलं, इट इज कन्सिडर ॲज इक्वेशन नंबर 2. त्यानंतर मोलार मास, that is capital M. मोलार मास मीन्स काय आहे, मास ऑफ 1 पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. मग मास ऑफ पार्टिकलसाठी सिम्बॉल काय आहे, M स्मॉल m. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोलसाठी काय घ्यायचं तुम्हाला, ॲव्होगाड्रो नंबर, NA नंबर ऑफ पार्टिकल्स. दॅट इज NA मीन्स काय आहे, इट इज अ ॲव्होगाड्रो नंबर. मग त्यावरून काय तुमचं इक्वेशन तयार होतं, की जर आपण इथं लिहिलं M इज इक्वल टू कॅपिटल M, दॅट इज मोलार मास इज इक्वल टू मास ऑफ 1 पार्टिकल इंटू ॲव्होगाड्रो नंबर. आणि हे इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं फॉर मास ऑफ 1 पार्टिकल, तर काय होणार तुमचं, मास ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू मोलार मास डिवायडेड बाय युअर ॲव्होगाड्रो नंबर. मग त्याला काय दिलं आपण, इक्वेशन नंबर 3. मग फ्रॉम इक्वेशन नंबर 1, दिस इज युअर इक्वेशन नंबर 1, दिस इज युअर इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 3 वी गेट, कंबाईन केलं आपण त्यांना, कंबाईनिंग इक्वेशन 1 अँड 3 काय गिव्ज करतात, इट गिव्ज रो. आता आपण इक्वेशन नंबर 2 पाहिलं की रोमध्ये काय आहे, की रो मीन्स काय, रो इज नथिंग बट M इंटू N अपॉन A3. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्यांची कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ते व्हॅल्यू पुट करायचं. तुम्हाला इथे कोणती व्हॅल्यू भेटली, इथे तुम्हाला
मास ऑफ वन पार्टिकलची, मग ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली यमच्या ठिकाणी, मग काय येणार, तर तुम्हाला काय इक्वेशन भेटतं, रो इज इक्वल टू एन इंटू यम अपॉन ए क्यूब इंटू एन ए, म्हणजे इज युअर इक्वेशन नंबर 4. आणि यावरती बेस काय तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, इथं तुम्हाला 5 व्हॅल्यू दिलेले आहेत. मग ह्या 5 मधली जर तुम्हाला एक सुद्धा व्हॅल्यू दिली नाही तर त्यावरून तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करू शकता. मग दिस इज द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड द युनिट सेल ऑफ एज लेंथ. यावरती बेस तुम्हाला काय आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आणि तुम्हाला त्यासाठी काय स्टडी करायचं, तुम्हाला बुकमध्ये जे दिलेले डायग्राम्स आहेत ह्या डायग्रामवरून तुम्हाला काय कळणार आहे की हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन क्युबिक युनिट सेल. त्यासाठी तुम्हाला त्या डायग्रामचं काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल.